नमस्कार. सुखी जीवनाची गुरुकिल्ली याबाबत बोलायचं झाल्यास आजकालच्या धाकाधाकीच्या जीवनात आणि प्रदूषण वाढलेल्या आताच्या काळामध्ये जर माणसाचं सुख कुठं असेल तर त्याचं शरीर हे निरोगी असायला हवे, तरच त्याचं मन आनंदी राहू शकतं आणि तो आनंदाने जीवन जगू शकतो. त्यासाठी माणसाने काय करावं, तर माझ्या मते तर माणसाने नेहमीच सकारात्मक राहायला हवं. एखादी चांगली गोष्ट किंवा वाईट घडो, सकारात्मकतेने त्या गोष्टीवर विचार करायला हवा. एखादं संकट आलं तर ते संकटसुद्धा सकारात्मकपणे घेऊन त्या ते संकट हे आपणाला एक संधी समजून प्रत्येकाने त्या संकटाचा सामोरा करायला हवा. बघा, आणि तसं केलंच तर निश्चितपणे त्या संकटातून सुद्धा निश्चितपणे एक चांगलं काहीतरी घडू शकतं, चांगला मार्गही निघू शकतो. आत्ताच्या काळामध्ये आपण पाहतो की माणसाचं मन स्थिर नाही आहे आणि त्यासाठी भारतीय जीवन पद्धती सगळीकडे जगामध्ये आता चांगल्या रीतीने अंगीकारली जाऊ लागली आहे. ही जीवन पद्धती काय, तर त्यामध्ये योगा आहे. तुम्ही जर योगासने करत असाल तर तुमचं मन प्रसन्न राहतं, मन स्थिर होतं, तुमचं आरोग्य निरोगी राहतं आणि तुम्ही नेहमीच फ्रेश अर्थात आनंदी राहता. आणि त्यासाठी योग हा प्रत्येकाने करावा असं मी निश्चितपणे सांगेन. माणसाच्या आयुष्यामध्ये जसे सूर्य आणि काळोख असतो, म्हणजे प्रकाश आणि काळोख, किंवा आपण ज्याला चांगलं आणि वाईट म्हणतो, तशाच संकट असोत किंवा सुख असोत ही माणसाच्या आयुष्यात नेहमीच येत राहतात. पण आपण म्हणतो की काळोखामध्ये उद्याचा प्रकाश लपलेला असतो, तसंच संकटामध्ये सुद्धा उद्याचं सुख लपलेलं असतं. हे आपण सगळ्यांनी ध्यानी घ्यायला हवं. आणि त्यानुसार जर आपण मोठा विचार करून नेहमीच सकारात्मकपणे राहिलो, मन आनंदी ठेवलं आणि प्रत्येकामध्ये जे काय घडतंय ते देवानेच आपल्या नशिबी घातलेला आहे असाही एक विचार प्रत्येकाने करावा आणि चांगल्यात चांगलं माणसानं आचरण ठेवावं, निर्व्यसनी राहावं. निर्व्यसनी राहिल्यात तुमचं शरीर तुम्हाला अनेक वर्ष साथ देतं आणि जी रोगराई काय असेल त्यापासून आपण मुक्त राहून आपलं आनंदी जीवन आपण जगू शकतो. आणि त्यासाठी प्रत्येकजण सकारात्मक राहा, मोठा विचार करा, बी पॉझिटिव्ह, थिंक बिग असं मी सांगेन. धन्यवाद.